पांडुरंगाची वारी म्हटली तर लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यात म्हातारे माणसं काय, तरुण काय आणि इवलेशे पोरं काय, सगळे बेधुंद होऊन वारीत मोठ्या हौशेने सहभागी होतात। सगळ्या चिंता दुःख विसरून पांडुरंगाच्या वारीत सामील होतात। पण तुम्हाला माहितीये का, पांडुरंगाला विटेवरती उभं करायला कोणी विवश केलं? आणि असा कोणता भक्त असेल की खुद्द पांडुरंग एवढ्या वेळ आतुरतेने वाट पाहत राहिला? चला तर आपण त्या कथेला सुरुवात करूया। ही श्रीकृष्णाच्या काळातली गोष्ट आहे। श्रीकृष्ण रुसून गेलेल्या आपल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून दिंडीर वनात आले। त्याच वेळी भगवंतांना भक्त पुंडलिकांची आठवण झाली। ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात आले। तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होते। भक्त पुंडलिकाने मागे वळून पाहिले तर काय, साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्यांच्या दारी उभे होते। श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली, पुंडलिका मी तुला भेटावयास आलो आहे। श्रीकृष्णाला पाहून भक्त पुंडलिकाला आनंद झाला। जर देवाच्या स्वागताला उठलो तर आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय येईल आणि नाही गेलो तर देवाला अपमान वाटेल। म्हणून पुंडलिकाने देवाला बसायला पाठ देता येणार नाही म्हणून जवळ असलेली वीट देवापुढे सरकवली आणि देव काही काळ त्या विटेवर उभा राहिला। आई वडिलांची सेवा पूर्ण करून पुंडलिक हात जोडून कृष्णाजवळ आला आणि भगवंताच्या पाया पडत म्हणाला, देवा माझ्यामुळे तुला इतक्या वेळ उभं राहावं लागलं, माझं चुकलं, मला क्षमा कर। श्रीकृष्ण म्हणाले, पुंडलिका आई वडिलांची सेवा ईश्वर सेवेपेक्षा मोठी असते। ती सेवा सोडून तू माझी सेवा करायला आला असतास तर मी निश्चित रागावलो असतो, पण तुझ्या मातृपितृ भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तुझा आदर्श पुढील पिढ्यांसमोर सदैव राहावा यासाठी माझ्या भेटीला येण्याआधी सर्व भक्त तुझे स्मरण करून मगच माझे दर्शन घेतील। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।